तर मंडळींनो, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आणि जय महाराष्ट्र. तर भावनो, आज आहे बरोबर 16 तारीख, काल होती बरोबर 15 ऑगस्ट. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं शुभेच्छा. आणि आज आहे बरोबर गोकुळाष्टमी, दहीकाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या संपूर्ण मुंबईमध्ये आज एवढा मोठा सण साजरा होतोय ना, तर आम्ही सर्व जातोय बरोबर दहीकालाच्या ह्या उत्सवासाठी. आम्ही सुद्धा सगळेजण चाललोय. तर वाजले तर बरोबर बघा, बरोबर 10 वाजलेत आणि आपल्याला जायचं डायरेक्टली आता पहिला आपल्या एरियामध्ये. हे लोक सगळे ते रेडी झालेत, वैष्णवी सुद्धा रेडी होते आहे आणि पहिला मी जाणार आहे ते डायरेक्ट आपल्या एरियामध्ये. कारण आपली जी मानाची हंडी आहे, नारळ दाखवला जातो देवाला, गाराणावर घातला जातो, ते सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दिसणार. तुम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आपण डायरेक्ट जाऊया आणि फुल धमाल मस्ती येणार पाहून, खूप एन्जॉय येणार आहे. कारण आपली संपूर्ण जी लहानापासून जी मित्र आहेत आणि मोठे मंडळी वगैरे सगळे भरपूर जण आहेत या गोविंदामध्ये सहभाग होणार आहेत. तर चला मग डायरेक्टली आपल्या जाऊया एरियामध्ये आणि जाऊन डायरेक्टली पहिली पूजा करूया. चला, हे बघा फायनली आपण आपल्या एरियात आलेलो आहे आणि पाऊस बघा, पाऊस बघा. हा भाऊ, खतरनाक पाऊस आहे ना. सगळी आपली तयारीच आहे. हे बघा आपली मंडळी, भाऊ तयार. आणि या साईडला आपली गाडी. ओ शेट भाई, आपले कोच असणार आहे जय महाराष्ट्र म्हणजे. आणि आपले सुनील परब भाऊ किती लावणार? तर 7 कडक 7 आणि 8ची ट्राय चांगले लावा. तर झाली नाही पाहिजे, लक्षात ठेवा. चला. अरे राहू शेट, आपले राहुल भाऊ कसं आहे? बरं ना. चालेल. आपल्या देवाला गाराणा घालून आपल्या या उत्सवाला सुरुवात करणार आहे. जय श्रीराम. जागेवाल्या महाराजा सालाबादप्रमाणे यावर्षीही जय महाराष्ट्र क्रीडा मंडळात 7 वर्ष पदार्पण केलेले आहे. तरी आज हा गोविंदा ज्या ठिकाणी चालला आहे त्या ठिकाणी येताना सुद्धा सुखरूप जाऊ दे आणि जाताना सुद्धा सुखरूप राहू दे. देवा, तुझ्या चरणी हा श्रीफळ ठेवलेला आहे. जी काय इडापिडा असेल ती देवा पायाखाली दाबून घे. आणि जे बाल गोपाल आमचे जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे जे बाळगोपाल दहीहंडीसाठी चाललेत, ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी चांगला सराव लागला पाहिजे. देवा बघ, तुझ्या ठिकाणी हा गाराणा घालतोय आणि तो मान्य करून घे. श्रीफळ ठेवलेला आहे तो, आणि अशीच सेवा आमच्याकडनं करून घे. बोल बजरंग बली की जय, महाराज की जय. एक शब्द चुकला. पहिलाच मनोरा आपण उभा करतो 7 थराचा. पहिले थर आपण रचतोय 7 थर, ते सुद्धा कडकमध्ये 4था गेलेला आहे. जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ भावानो, 1 नंबर. 5वा 1 2 3 4 आणि 5 6 आणि 7. बोल 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 बजरंग बली की जय. बोल गणपती बाप्पा. कडक कडक शाबास.
अभिनंदन. कडक साथ लावले भाऊ. मंडळींनो जरा आपल्याला खूपच उशीर झालेला आहे, कारण ह्यांना आणायला गेलो मी, पण आपला गोविंदा डायरेक्टली आता जांभुरी मैदानात गेलेला आहे, कारण आपल्या तिकडे नंबर लावलेला आहे. तो नंबर आहे बरोबर 7वा आणि आपण तिथे लावणार आहे बरोबर 7 थर. आपले पहिल्या टायमाला आपले बरोबर आपण मानाच्या हंडीला आपण बरोबर 7 थर लावले, कडक लाव एकदम. पण आता बरोबर चालले परत जांभुरी मैदानात. त्याचं बाबांनो हे बघा काय, एवढ्या तिकडचा पाण्यात जायला लागतं आतमध्ये. भावना बघा एवढी मेहनत तुम्ही बघा, ठिकाणी पाय मागले आपल्या बघा मनोराय उभा राहिलेला आहे. कडक 7 तर भाऊ. क्राऊड बघा, क्राऊड खतरनाक क्राऊड आहे बघा. भाऊ कडक 7 तर लावायचे, कडक. त्यांनी कृपया इथे लक्ष द्या. जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ वर्षावे 60वे. भाऊ पहिला मान आपल्या एरियाला होता, दुसरा मान आहे डायरेक्टली आपण आता बरोबर जांभुरी मैदानात आहे, वरली नाक्याची इथे. पहिला थर, दुसरा, हा बघा तिसरा थर इथे उभा राहिलेला आहे. आणि त्या साईडला सुद्धा बघा एक मनोरा उभा राहतोय. आणि बघा पाऊस बघा केवढा जोरात चालू झालेला आहे. हा 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 भाऊ एक नंबर. ही जिद्द असते भाऊ, 2 महिन्याची मेहनतीनंतर आता हा जो थर उभा राहतोय. खतरनाक भाऊ, खतरनाक. एक 2 3 4 भाऊ 7 थर कडक लावला, 7 थर. थोडा पाऊस आहे, पाऊस तर भरपूर आहे बघा. आजूबाजूच्या गोव्यांना आजूबाजूच्या हा, हा, हा. त्यांनी कृपया 1 2 3 4 5 6 आणि उठलेला आहे तो बघा 7वा थर. बली की जय. 7 थराची यशस्वी सलामी. आरामात आरामात, सावकाश सावकाश. एक नंबर भाऊ, एक नंबर. ट्रॉफी भेटलेला ना, पहिली एक नंबर कडकलेला भाऊ. कडक कडक त्याला म्हणतो भाई नाथ खुळा. चला भाऊ, नाही बघा पावसात वाजले भाऊ. टाइम बघायचा नाही भाऊ, आता पूर्ण गोविंदा राहायचं. लाईव्ह बघायचं ना. लाईव्ह बघायचं कुठे? हा तिकडे भाऊ लाईव्ह आहे त्या साईडला, टीव्ही लागले तिकडे. चला तर बघितले कडक कडक ना. चला भाऊ आता डायरेक्टली आपण जाऊ डायरेक्टली प्रभादेवीला, आपल्या सामना प्रेसच्या इथे बघा भाऊ. भरपूर एवढा म्हणजे खूप प्राऊड आहे भाऊ. खरं सांगतो, कमी कमी ते 10-15 गोविंदे आलेले आहेत. चला आपला थर तर लागलेला आहे. आता जाऊया प्रभादेवीला आलोय. हे बघा आमची मंडळी बघा, भिजत. हा उद्या आहे 500 रुपये खर्च डॉक्टरला. हा आजारी बिजारी पडायचा नाही सांगतो. हे बघा बरं आपण आता इथे पोहोचले बरोबर आपल्या प्रभादेवीच्या इथे. म्हणजे हा आपलाच विभाग आहे. हा ती बघ मोठी हंडी, ती बघ लावली वरती. दादर मध्ये दुसरा हा गोविंदा, तो बरोबर 8 थर लावते भाऊ. बरोबर हा मंडळाचं नाव आहे बरोबर अमर सुभाष मंडळ. दुसरा थर लागलेला आहे बघा. 8 थर भाऊ. 2025 सालीचा हा पहिल्यांदा 8 थराचा गोविंदा असं पहिला बघितला. पहिला गेलेला आहे, दुसरा त्यानंतर तिसरा मनोरा उभा राहतोय. कारण 8 थर लावण्यासाठी भाऊ खूप कष्ट लागते. हा बरोबर 2 महिने बघा प्रॅक्टिस करायला लागते ह्यासाठी. आणि हे प्रॅक्टिसचं फळ ह्या बघा या गोविंदाला भेटणार आहे. भाऊ आपल्या दादरमधला हा गोविंद आहे अमर सुभाष मंडळ. विचार करा बेस किती लागला असेल 8 थराला. पूर्ण दादरमधला भाऊ सगळ्यांचा आशीर्वाद या गोविंदाला लागले पाहिजे. कारण 8 थर भाऊ खूप कष्ट लागते 8 थर लावायला. चौथा 1 2 3 4 भाऊ कडक लागले पाहिजे.
सगळ्या गोविंदा पथकांना विनंती कारण मी आहे की पहिल्यांदा आपण बघतोय भाऊ support live मध्ये. करावं. बोल 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 बजरंग बली की जय बोल 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 बजरंग बली की जय. लागले अहो, हे बघा 5 केलाय 1 2 3 4 5 6 7. अहो कडक कडक लागतील 100% लागतील. कंट्रोल यार. माय गॉड. बाप रे बाप. हो क्राऊड बघा क्राऊड फक्त प्रभादेवीवाल्यांचा आणि या बघा या ठिकाणी दुसरी ट्रायल होतात 8 थराची. अमर सुभाष मंडळ दादर. टॉपरला रोप लावून घ्या नवजीवन. चला आजारवाले पाठी रोप गोविंदा पथकाचा टॉपर पाठी पाठवायचा आहे. प्रत्येकाने आता नवजीवन झाल्यानंतर आझाद नंतर जय महाराष्ट्र हे लक्षात ठेवावं. कडक लागले पाहिजे. टीम बघ उघडी गेली आहे. हो प्रभादेवी म्हटलं दुसरा गोंदा असेल तर 8 थर लागले तर पहिला मंडळ तो म्हणजे आपला डायरेक्टली ओडियम मंडळ आणि हा दुसरा अमर सुभाष. 1 2 3 4 किंवा 5वा थर वरती चढतोय. हा प्रयत्न करताना पुन्हा एकदा लागून दे 1 2 3 4 इतर गोविंदांनी सहकार्य करायचं आहे. हो कमेंट मध्ये लिहा फक्त बोल 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 बजरंग बली की जय. पुढचा गोविंदा आझाद आणि 5वा गेलेला आहे. यांनी तयार राहायचं आहे. रोप लागू दे आता 100% लागलो 100% लागलो. रोपकडे पाठवायचं याला म्हणतात खरी मेहनत. जेणेकरून उशीर होता का मला तुम्हाला 7 7 8 हा भाऊ कडक. चला 1 2 3 4 5 5 अमर सुभाष मंडळ 1 2 3 4 5 6 7 कलर पण बघा आपला जय महाराष्ट्र सेकंड म्हणजे आपला थर लावतोय 7 थराचा मनोरा. आशीर्वाद यांनी चला अमर चला महिला गोविंदा पथक 1 2 3 4 अभिनंदन. अमर सुभाष यांचा गोविंदा पथक महिलांचा 4 थर यशस्वी लागलेत. आपलं बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर यावं. चला जय महाराष्ट्र 1 2 3 4 विभागातलं नावाजलं असलं गोविंदा पथक जय महाराष्ट्र सेकंड मंडळ. आपल्या हा 1 1 2 3 3 4 5 6 आणि 7 5 कडक कडक 6 गणपती बाप्पा 1 नंबर जय. यशस्वी असे 7 थर. चला अभिनंदन. जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ. श्री सदा सरोंकर साहेब महिला विभाग प्रियंका सरोंकर पहिल्यांदाच तर आलं पॅकिंग मध्ये. याच्यापूर्वी मी वरती चढायचो परिवार यांच्या वतीने काय भाऊ आपले ते दिवस गेले ना. राम राम गेला फक्त पॅकिंगला उभा राहायचा. दिवस गेले ते आता फक्त पॅकिंग पाटील यांना यांचा आपण ऍक्च्युली सगळे बघा हे सगळे चढायला लाज वाटते. सगळी लहान पोरं बेस्ट त्यामुळे मग चढायला लाज वाटते. आधारस्तंभ
आणि भाऊ, पुढं बघा, सात लावायचे, यांचा सात. सन्मान भाऊ, करण्यासाठी लागले कडक. सन्माननीय साहेबांना विनंती एक करतो. नंबर कडक. चला बघूया आता. बघा पॅकिंग आलेली आहे ही बघा. कारण माझ्या अंगावरती काय पाय वगैरे पडणार नाही. जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ 7 तिकडे पाहिलं. अरे त्या साईडला पाहिलं. सर्व इथे ठेव, इथे ठेव, इथे. हा बरोबर बरोबर कडक 7 लावायचे आहेत. बोल 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 बजरंगबली की जय. अरे नेहरूनगर माते की जय. पूर्वीच्या देशनगर हा सगळे फुल टाईट भाऊ श्रेयस एक नंबर भाऊ तिसरा गेला तिसरा अरे वाघ्या तिकडे व्यक्त क्षितिज एक नंबर भाऊ एक नंबर पॅकिंग दे एक नंबर भाऊ पॅकिंग याला भाऊ पाय खेचायचा नाही या दिवस आहे फक्त भाऊ वरती चढवायचा प्रत्येक मराठी माणसाचा अरे नाही सोडत त्यांच्या नको घेऊ हळू 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 नाही तू मॅच विकली मला माहिती आहे तू गपास अरे हा बाहेर गेला फुकटचा नाहीतर काय भाई कोच आपले भाई कोच आहेत हा भाई एक नंबर चला डॅडिंग लागतील लागतील बघा आपला सेकंड भाई हालायचं नाही भाई लागल्याशिवाय उतरायचं नाही भाई कडक ऋषी कडक हाय सर गणपती बाप्पा थर्ड गेला तिसरा 100% आपली कडक 7 लागणार आहे खास आमचे शिवसेना उपनेते सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष श्री सदा सरवणकर साहेब थांबलेले आहेत. एक नंबर भाऊ एक नंबर घाई करू नका आरामात अजिबात घाई करू नका वरती करायची क्षितिज एक नंबर क्षितिज कंट्रोल काय आला गणपती बाप्पा सुंदर असे 7 तर लागलेले आहे. 6व्या थरावर दिल्ली नंबर 4चे अध्यक्ष मिलिंद मधुसूदन पाटील लागले त्यांच्या पुत्रात लागले सुंदर असे 7 तर लागलेले आहेत. त्यांना जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाला लागले एक महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा व 8 तर लावण्याकरता त्यांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा पाहून आपण बघा आलो आता डायरेक्टली आपल्या एरियामध्ये जेवण भरासाठी आपली गाडी गेलेली बुक आहे बघा मोठा मी वरती चढू चालेल चालेल मला गणपती बाप्पा चला भाऊ जेवण टाकला आता डायरेक्टली आपल्या शिवाजी पार्कला फुल भाऊ पोट भरून जेवायचं आहे भरपूर जण वार बघतायत भाऊ पाव भजी कधी येते जेवायला भरपूर लोक आपले जेवण आहेत आपले इथे आता दिसतील तुम्हाला कोण कोण जेवण आहेत ते चला बस बाय काढतो बस भावानो पोचलो बघा भरपूर जण बघा इथे उपाशी राहिल्यात आता जेवायला बघा कशी बसतील असं वाटतं कधी 10-12 दिवसाचा खाल्ला नाही कधी सॉरी चला बघा आपला हा स्पॉट आहे इथे मस्त की गणपतीचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक चला किती पाव खाणार आहेस 4 अरे भाऊ तुझ्याकडे बघून असं वाटत ना 4 पाव खाची भाऊ भंडारी भाऊ पुरला भाई लक्षात ठेव
वेलकम टू विजूस ब्लॉग. 7 लावणार म्हणजे लावणारच आम्ही. आमच्या चेक्याचा पाय मोडलाय पण 7 लागणारच. श्रेयसचा पाय मोडलाय 7 लागणारच. सावकाश सावकाश ये जवारे आधी सांगतो. हा पोट भरून गावा. किती लावायचे आता? परत 8 लावायचे. 7 लागणारच. 100% ना? नक्की ना? एनर्जी फुल एनर्जी. मोडणार पण वागणार नाही. एक नंबर भाऊ. मराठा आहे आपण. मराठा एक मराठा लाख मराठा भाऊ. ये सावका सावका जेव्हा ना अजिबात त्रास नाही घ्यायचा. हा काय द्रोण तुला काय भेटला की नाही? जेव्हा रे सावकाचे भाऊ. हा बघ हा भाई आपला गाडीवाला भाई टेम्पोवाला भाई एक नंबर नाच खुळा. चला आपली बाबू फॅमिली मेंबर इथे बसले. म्हणून हे बघा कडक भाजी पाव भाजी आणि आप भिजण्यामध्ये आणि खाण्यामध्ये भिजलेला पाव. अहो या खेळाला ना खरं सांगतो या खेळाला भावानू एका कॉम्पिटिशनमध्ये खेळू नका. कारण हा पारंपरिक आपला सण आहे. कोणी 10 थर लावतो कोणी 9 थर लावतो. भावानू हा जीवाशी खेळू नका. कारण आपल्या जीवाची काळजी घ्या. आपल्या जीवाची काळजी घ्या. कारण हा खूप मेहनतीचा खेळ आहे. वर्षातनं एकदाच येतो सण जिथे सगळे एकत्र असतात आपला मराठी माणूस. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि हा एकच सण असा आहे जिथे मराठीमध्ये एकमेकाच्या आग चढतो. हा एकामेकाचे पाय खेचत नाही एकमेकावर चढतो. मला काय जेवण काय अजून बाकी आहे? तुला बरं चीज भेटला यार पुन्हा. तुम्ही जाचे पण सगळे मला वाटतं रईच वाटतं. हा रिच व्हॉट यू रिच. चला ये बडबड चला. अजून आपल्याला 8 लावायचे लक्षात ठेवा. 8 लावायचे. 8 लागणार नक्की ना? अरे कशाला मरण चला गप्पा 6 लावूया आणि जाऊया घरी. चला मजा करूया. बरोबर ना? लागणार नाही पाहिजे कोणाला. आपली गाडी वगैरे सगळी आपली ठेवून आलो तिकडे. मस्त जेवण वगैरे सगळं झालेलं आहे सगळ्यांचा. आता परत एकदा जायचं आपल्या डायरेक्ट शिवाजी पार्कला. आता बाईकवरती आपल्या दादूच्या हे सुद्धा सेनाभाऊंच्या इथे आपल्याला जायचं आहे. काय माहिती तिकडे आता किती तर लावतील याचा का आपल्याला अंदाज नाही. पण डायरेक्ट जाऊया आपल्या गोविंदाच्या इथे. चला तर वाढल्या आता 6:30 6:15 झालेले आहेत. पाहून आहे बघा आपल्या गोविंदाला सुरुवात झालेली आहे. पहिला थर आणि दुसरा थर चढलेला आहे. बघूया आता भाऊ. कारण जेवल्यानंतर आपला पहिला थर उभा राहतोय. 6 थर 1 2 3. बघा ना किती चिमुकलीची बघा छोटी आहे. 1 2 3 4 5 6. हा एक कडक कडक. ओ हो कडक कडक 6 थर कडक. जेवल्यानंतर आपण पहिल्यांदा 6 थर लावलेत म्हणजे संध्याकाळचे. वाजल्या जातात बरोबर 9 वाजले आहेत. आणि आमची मला असं वाटतं ही आमची शेवटची हंडी असेल. 6 थर. हे बघा जय महाराष्ट्र कडा म्हणतो. 1 2 3 4 5. 2025 मध्ये शेवटचे क्षण. हा 1 2 बाका 4 5 आणि 6. फर्स्ट प्राइज में मेरे दुकान का सोडा ही है. 1 2 3 4 5 6. कडक 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 कडक. 6 थर लावलेले. जय महाराष्ट्र. हो मंडळी जाम म्हणजे जाम दमलोय बघा. आता जस्ट आम्ही आलो घरी. विधी सिद्धी तर ॲक्च्युली जेवल्याच्या नंतर आधीच तिला मी घरी आणलेला. कारण जाम चिरचिर करत होती. डाकिया डाक होता ना पार्सल होता तर त्याच्यामुळे तिला घरीच सोडला. अहो जाम म्हणजे जाम अंग दुखतोय. आणि थराला तर चढलो नाही पण धराला तर 100% गेलो. कारण एकदा आपण पॅकिंगला वर गेलो पण खूप मजा आली भाऊ. ह्यावेळी तर एवढी मजा आली लय भारी. आणि अंग आता भरपूर दुखतोय. कसा वाटला मित्रांनो फक्त कमेंटमध्ये लिहा. बोल 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 बजरंग बली की जय. मित्रांनो चला आपण या ब्लॉगच्या आपण इथे जराचा घेऊया. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय महाराष्ट्र.